जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणायचे, प्रत्येक क्षण हा भगवंताने निर्माण केलाय. त्यामुळं जोपर्यंत महाराज या पृथ्वी तलावरती होते तोपर्यंत संत तुकाराम महाराजांनी भगवंताचं नामस्मरण केलं. प्रत्येक क्षण हे भगवंताचंच नामस्मरण केलं. आणि हे नामस्मरण करत असताना एक गृहस्थ संत तुकाराम महाराजांना विचारत होता, देवाचं नाव आहे तरी किती गोड. त्यावेळेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संत नामदेवांचा पुरावा दिला. संत नामदेव म्हणायचे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. संत नामदेव म्हणायचे. परंतु बांधवांनो, अमृत हे आपण कुणी पाहिलं नाही. गोड आहे, आंबट आहे का तिखट आहे. परंतु संत नामदेव का म्हणायचे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बांधवांनो, या गोष्टीला पुरावा काय, आणि तोच पुरावा आपण या व्हिडिओमधून ऐकणार आहोत. सुंदर अशी कथा ऐकणार आहोत. ही सुंदर कथा ऐकल्यानंतर नाही बघा, दररोज घेणार आपण देवाचं नाव, यात अजिबात शंका नाही बघा, कारण या ठिकाणी पुरावा आपण मिळतो. आणि त्याचसाठी बांधवांनो, हा व्हिडिओ नक्की ऐका, आपण शेवटपर्यंत पहा की देवाच्या नावामध्ये किती ताकद आहे, किती गोड आहे देवाचं नाव. नमस्कार मंडळी, मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. सुंदर अशी कथा संत एकनाथ महाराजांनी सांगितलेली कथा आहे की देवाचं नाव हे अमृतापेक्षाही कसं गोड आहे, याचा पुरावा या ठिकाणी संत एकनाथ महाराज सांगतात की स्वर्गाचा राजा इंद्रदेव याच्याकडे अमृत आहे. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अध्यात्मानुसार. तर बांधवांना, एकदा इंद्रदेवाकडे असलेलं अमृतच खराब झालं, म्हणजे अशुद्ध झालं अमृत. त्यावेळी इंद्रदेव काळजीत पडला की आता हे अमृत शुद्ध करायचं कसं. इंद्रदेव विचार करत असताना नारद मुनी त्या ठिकाणी आले. नारद मुनीला विचारलं इंद्रदेवानं की हे अमृत शुद्ध करायचं कसं. त्यावेळेला नारद मुनींनी इंद्रदेवाला सल्ला दिला की इंद्रदेवा, तुम्हाला आता मृत्यू लोकात जायला लागल. त्यावेळेला इंद्रदेव म्हणले, मृत्यू लोकात जायचं कुठं पण. नारद मुनीने सांगितलं की तुम्ही पंढरपूरला जा. पंढरपूरचे पांडुरंग आहेत, तेच हे अमृत शुद्ध करू शकतील, दुसरं कुणीही करू शकणार नाही. हे ऐकल्यानंतर इंद्रदेव स्वतः या मृत्यू लोकात पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांना जिकडे बघल तिकडे वारकरी दिसायला लागले, भक्त दिसायला लागले. एका वारकऱ्याला बोलवलं इंद्रदेवाने, विचारलं की देव मला कुठे भेटतील. त्याला वारकऱ्याने सांगितलं बघा इंद्रदेवाला की चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत नामदेवांचं कीर्तन आज रात्री आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला देव नक्की भेटतील. दिवाळीची वेळ होती, थंडी भरपूर पडलेली होती आणि त्या थंडीमध्ये इंद्र वाळवंटामध्ये आले, ज्या ठिकाणी संत नामदेवांचं कीर्तन चाललं होतं, नामाचा गजर चाललेला होता. तर देव ओळखायचा कसा. त्यावेळेला वारकऱ्याला विचारलं की मी देवाला कसं ओळखू. वारकऱ्यांना सांगितलं बघा की नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर. ज्याचा पितांबर गळाला असेल नाचता नाचता, तो देव. स्वतः पंढरीचा पांडुरंग परमात्मा संत नामदेवांच्या कीर्तनामध्ये नाचत होते. संत नामदेवांच्या तोंडातून पडणारा प्रत्येक शब्द हा अमृताहुनी गोड होता. विचार करा बांधवांनो की देवाला सुद्धा मोह आवरत नव्हता नामदेवांच्या कीर्तनाला येण्याचा. देव दंग होऊन कीर्तनात नाचत होते. त्या ठिकाणी इंद्रदेव आले आणि देवाला विचारलं की देवा, माझं काम आहे तुमच्याकडं. त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं सांगितलं इंद्रदेवाला, इंद्रा तुला कळतंय का नाही रे बाबा, अरे कीर्तनात बोलायचं नसतं, थांब जरा, कीर्तन संपल्यानंतर तुझं मी कामाचं पाहतो. इंद्रदेव त्या ठिकाणी हे कीर्तन ऐकत बसले. रात्रीची 12ची वेळ होत आलेली होती. कीर्तन संपलं. इंद्रदेव पटकन धावत गेले आणि देवांना विचारलं की देवा, माझं काम आहे तुमच्याकडं. त्यावेळेला पांडुरंगानं सांगितलं, अरे इंद्रा, कीर्तन संपले आता, परंतु हरिजागर आता चालू होईल. देव म्हणतात की हरिजागर कधी संपेल. पहाटे 4 वाजता संपेल, थांबतोवर. पहाटेचे 4 वाजले, हरिजागर संपला. इंद्रदेव परत धावत गेले आणि देवाला विचारलं, देवा, माझं आता तरी काम करा. त्यावेळेला पंढरीच्या पांडुरंगानं सांगितलं, अरे इंद्रा, आता तर महत्वाचा, माझ्या सगळ्यात आवडता माझा काकडा चालू होईल. काकडा झाल्यानंतर तुझं काम करतो. इंद्रदेव आपले हे ऐकून बसले का साईडला. काकडा संपला आणि काकडा संपल्यानंतर बघा इंद्रदेव परत गेले धावत पंढरीच्या पांडुरंगाला विचारलं, देवा, माझं आता तरी काम करा, माझं एक काम आहे तुमच्याकडं. त्यावेळेला देवानं सांगितलं, अरे बाबा, आता काकडा संपलाय, परंतु आता महाअभिषेकाची वेळ झाली आणि नंतर येतो. महाअभिषेक झाल्यानंतर परत त्या ठिकाणी इंद्रदेवाला देवाला सांगितलं, देवा, माझं आता तरी काम करा. त्यावेळेला देवाने सांगितलं बघा पंढरीच्या पांडुरंगाने की आता एकादशीचं जागरण झालंय आणि द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी आम्ही चोखोबांच्या घरी जाणार आहे. त्या ठिकाणी तू ये, तुझं काम करतो. सूर्योदय झाला. संत चोखोबांच्या घरी अखंड विश्वाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव त्या ठिकाणी आलेले आणि दोघांच्या मधोमध पंढरीचा पांडुरंग बसलेले बघा. परमात्मा
संत चोखोबांनी सगळ्यांना पानं वाढले बघा जेवणासाठी. आणि त्या ठिकाणी इंद्रदेव धावत धावत आले, देवा मी रात्र काढली, आता दिवस उगवलाय, आता तरी काम करा माझं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आलो या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी पंढरीच्या पांडुरंगांनी संत चोखोबांना आवाज दिला, चोखोबा यांचं काम काय आहे ते पहा. देवानं सांगितलं बघा चोखोबांना की इंद्राचं काम तुम्ही करा. एवढी मोठी संत चोखोबांची अफाट भक्ती होती, भक्तीचा अधिकार. संत चोखोबांनी इंद्रदेवाला विचारलं, काय आहे तुझं काम बाबा? त्यावेळेला इंद्रदेवानं सांगितलं की माझ्याकडचं अमृत खराब झाले, म्हणजे अशुद्ध झाले. तो अमृताचा कलश समोर दाखवला. आणि त्यावेळी संत चोखोबा इंद्राकडे पाहून स्मित हास्य करून म्हणाले की नामामृतापुढे कैसे अमृत बापुढे. आमच्याकडचे भगवंताचं नामस्मरण आहे ते अमृतापेक्षा गोड आहे, मोठं आहे. तुझ्या अमृताची काय किंमत. बांधवांनो, त्या ठिकाणी संत चोखोबांनी भगवंताच्या नामस्मरणानं अशुद्ध झालेलं अमृत शुद्ध केलं. बांधवांना हा पुरावा आहे. आणि त्याचमुळे संत नामदेव म्हणतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणून बांधवांनो, की देवाचं नाव हे अमृतापेक्षाही गोड आहे. फार मोठी ताकद आहे याच्यामध्ये. पण काम करता करता सुद्धा देवाचं नाव घ्या. आपला विश्वास असेल तर आपल्याला नक्की याची गोडी लागेल. तर बांधवांनो, अमृतापेक्षा खरंच हे देवाचं नाव गोड आहे. संत तुकाराम महाराजांनी या ठिकाणी संत नामदेवांचा पुरावा दिला. आणि बांधवांनो, हे सत्य आहे सगळं. म्हणून देवाचं नाव तुम्ही दररोज नक्की घ्या. कुठला बी देव असू द्या, तुम्हाला जे वाटेल त्या देवाचं नाव तुम्ही घ्या. तर सुंदर अशी कथा बांधवांनो, ही जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला आपण नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बेलघंटीचं बटन दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आमचा देवी देवतांचा आपल्यापर्यंत त्वरित पोचेल. आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या. आपण कुठल्या गावातून हा व्हिडिओ ऐकत आहात त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. कारण बांधवांना आपली जन्मभूमी ही स्वर्गाहूनही सुंदर असते, आवडते असते आपली. म्हणून गावाचं नाव नक्की शेअर करा. जय हिंद, जय भारत.